गुड मॉर्निंग फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, मी आज आलो आहे नवीन लोकेशनला. तर हे बघा, तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकतात. हे आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असे धरण, दारणा धरण. हे बघा, बघू शकता. तर ह्या धरण मित्रांनो सध्या एक मोठ्या प्रमाणात बघा बघू शकता पाण्याची आवक याच्यामध्ये झालेली आहे. आणि हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे मित्रांनो. जवळपास पाण्याचा विसर्ग सुद्धा ह्या धरणातून करण्यात आलेला आहे. एक खूप मोठ्या प्रमाणात जे आहे इथून पाण्याचा विसर्ग चालू आहे सध्या. तर ही आहे ना मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे आणि ऐतिहासिक ठिकाण म्हटलं जातं. हे ब्रिटिश काळामध्ये तयार झालेलं धरण आहे मित्रांनो. आणि या दारणा धरणाचं जे नाव आहे ब्रिटिश काळामध्ये ना लेक बेल असं एक नाव पण होतं. तर साधारण 1916मध्ये ब्रिटिशांनी हे धरण बांधलं आहे. आणि आज बघू शकता 100 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत त्याला. तर आजही तसं एकदम मजबूत आहे मित्रांनो. हे धरण मजबूत स्थिती आहे त्या धरणाची. आणि हे नाशिक साठी पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी याचा बहुतेक उपयोग केला जातो. तसंच सिन्नरसाठी सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो या पाण्याचा. तर या धरणाची उंची जी साधारण 28 मीटर आणि लांबी जी आहे ना 1634 मीटर इतकी आहे. आणि याचं पाणलोट क्षेत्र जे आहे ना मित्रांनो खूप मोठं आहे. 400 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त आहे ते. आणि जर पावसाळ्यात आपण इथं आलात ना तर इथलं जे काही नजारा असतो तो खरंच खूप बघण्यासारखा असतो मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आता ह्या नाशिक धरणाच्या जे 6 दरवाजे आहेत ना, तर 6 दरवाज्यामधून आहे ना 2 दरवाज्याचं पाण्याचा विसर्ग जो आहे ना आता सध्या चालू आहे. आपल्याला पाण्याचा आवाजही येत असेल. तर बघू शकता धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे मित्रांनो. आणि बघा तुम्ही आता 2 जे धरण आहेत ना 2 दरवाज्यामधून पाणी सोडण्यात आलेलं आहे. बघू शकता तुम्ही बघा. खूप सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. एकदम मन प्रसन्न करणारं दृश्य आहे. तर अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. लाईक कमेंट करून सांगा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र,